थांबा स्टार्ट. सोनगावची रेड, मराठा फ्रेंड्स क्लब सोनगाव. टाइम लागला आहे. लाईनमॅन चेक करत राहा. सेमीफायनलचा सामना आहे. सर्वांनी अटीतटीचा निर्णय होऊ शकतो आणि अंपायर वर कोणी प्रेशर करू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. छोटू भाऊ बरोबर सांगितलं होतं की मॅच लागले येणार आहे. तुमचे आगमन झालेलं आहे छोटू भाऊ. पहिला मॅच बुरानपूर वर्सेस सोनगाव आहे. मी म्हटलं तर मग हा मॅच होऊ शकतो. याच्या आधीचा सामना टायमध्ये झाला होता तर तो छत्रपती जिंकला आहे. नातू हरला आहे चंद्रभाऊंचा. आता हा सेमीफायनलचा सामना आहे आणि हा 8 नंबरचा रेडर आहे. 6 पॉईंट आणले होते ना म्हणते मगाची. अरे बापरे. थांबा थांबा थांबा. 1 पॉइंट बरहानपूर मराठा फ्रेंड्स क्लब सोनगाव. छोटू भाऊ या मॅचचं विश्लेषण थोडं करा. दोन्ही टीम खूपच चांगल्या आहे. मराठा फ्रेंड्स क्लब सोनगाव, सोनगावची टीम आपण लहानपणापासून बघत आहे. खूपच चांगला संघर्ष आणि दोघांनी टॅकल केलेला आहे. रेडर आउट. दोघांनी टॅकल केलेला आहे. ब्राह्मपूरची टीम ही खूपच चांगली टीम आहे आणि खूपच फॉर्मॅट सुद्धा आहे. पुन्हा एकदा 8 नंबरचा रेडर कदम चढाई करताना सोनगाववर. बरामपूरची टीम ही लालबाग येथे राहते. अंकित याने हेलिकॉप्टरने जाऊन त्या टीमला घेऊन आलेले होते. आपले कदम कदम करत ते त्यांचे कदम वाढवत या कदमपर्यंत पोहोचले आणि गजभाऊ कदम आपल्या कदमच्या टीमच्या मागे उभे आहे. संपूर्ण सहकार्य त्यांचं आहे. सासरवाडीला चांगला सपोर्ट करताय गजभाऊ. पुन्हा एकदा चांगला शिकार. बरानपूरवाले जिलेबी खाऊन आलेले आहे. बरामपूर ही टीम अंकित कदम याच्या गावची आहे व गजीभाऊची सासरवाडी. पुन्हा एकदा सोनगावचा खेळाडू चढाई करताना बरामपूरवर पॉइंट मारलेला आहे. पुन्हा एकदा 8 नंबरचा रेडर कदम. सध्या 8 नंबरचा रेडर आहे. हे नामांकित रेडर आहे बेस्ट रेडरच्या यादीमध्ये. संतोषभाऊ जगताप यांच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत. सोनगावचा 6 नंबरचा रेडर चढाई करताना पॉइंट टच पॉइंट. सुंदर अशी लढत दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. आपल्या उजव्या बाजूने आहे साई फ्रेंड्स क्लब बुरहानपूर आणि डाव्या बाजूने आहे मराठा फ्रेंड्स क्लब सोनगाव. सेमीफायनलचा पहिला सामना. यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना. डॉक्टर पंजाबराव देशमुख नांदगाव वर्सेस पंचांचा निर्णय. रेडर आउट.
सोनगाव. तुम्ही कोणी ऑब्जेक्शन घेऊ नका. ड्रोन कॅमेऱ्यावर सुरू आहे. ड्रोन मध्ये सगळं दिसत आहे. पेंडॉलच्या मागे टीव्ही पण आहे. रिप्ले पाहू शकता ऑब्जेक्शन असेल तर. सोनगावच्या टीमचा पलटवार. मराठा फ्रेंड्स पुन्हा टचचा प्रयत्न. टेक्निकल पॉइंट सोनगाव. टेक्निकल पॉइंट सोनगाव. 8 नंबरचे रेडर. बेस्ट रेडरच्या यादीमध्ये त्यांचं नाव सामील आहे. बोनसचा प्रयत्न. पंच डोळ्यात तेल टाकून पाहत आहे. आणि काय डिफेन्स. रेडर आउट. बोनस बरानपूर. 8 नंबर रेडर आता आउट झाला आहे. स्कोरर अजमोल लांजावर यांचे हार्दिक स्वागत. पलटवार खूप सुंदर झालाय मराठा फ्रेंड्स क्लबचा. आणि मिस न करू. फर्स्ट टाइम आउट बरानपूर. चुरशीचा सामना सुरू आहे. सेमीफायनलचा पहिला सामना सोनगाव वर्सेस बुरहानपूर. मराठा फ्रेंड्स क्लब सोनगाव. चला रेडी. टाइमर रेडी. 15,000 20,000 आपल्या हाती आहे. एवढी मॅच जिंकली पाहिजे बघा. किती आहे सिंगल पॉइंट बुरहानपूर. बुरहानपूरची मॅच पाहण्यासाठी खूप हो. पॉइंट बुरहानपूर. पंच बोनस वगैरे चेक करत राहा. रोहित भाऊ, पियुष भाऊ. कॉर्नर. नमो चषक गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आयोजित शिवराय क्रीडा मंडळ चांदूर रेल्वेतर्फे तसेच माननीय आमदार प्रतापदादा अडसड मित्र परिवारातर्फे आयोजित भव्य 58 किलो गटातील कबड्डीच्या सामन्यांचा आजचा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसातील पहिल्या सेमीफायनलचा सामना मराठा फ्रेंड्स क्लब सोनगाव वर्सेस साई फ्रेंड्स क्लब बुरहानपूर. यानंतर होणारा सामना छत्रपती अमरावती वर्सेस डॉक्टर पंजाबराव देशमुख नांदगाव. सेकंड सेमीफायनलचा सामना. दोन्ही संघांनी किटअप करून रेडी राहा. यानंतर लगेच तुमचा मॅच सुरू करण्यात येणार आहे. किटअप करून रेडी राहा. ग्राउंड्समन कंटिन्यू चालू राहा. इकडली रेड आली की इकडं पाणी मारा. तिकडली रेड आली की तिकडं पाणी मारा. 7 नंबरचे सोनगावचे रेडर चढाई करताना काय किक मारली त्यांनी. कॉर्नरला जास्त अटॅक करत आहे. कॉर्नरचा शिकार करतील का.
एम्प्टी रेड. बुरहानपूरचे रेड. बुरहानपूर एक गेम स्ट्रॅटेजी न उतरतात कधी पण. मी पाहिलं मागच्या मॅचीत अत्यंत शांत नीतीचा गेम दाखवतात. काही गडबड करत नाही. अगदी कामतेने ते एकदम शांततेत मॅचला आखरीपर्यंत घेऊन जातात. मग आपला पलटवार करून दाखवतात. तर छोटू भाऊ मागचा मॅच तुम्ही पाहिला असेल टाय झालता. तर तुम्हाला काय वाटते? हाफ टाइम. चला स्टार्ट. अंकित कदम काळ्या न कुर्ती देत. चांदूर रेल्वेचे सुप्रसिद्ध फ्रूटवाले शब्बीर शेख यांचं आगमन झालं आहे. त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत आणि विजेत्या संघाला सगळ्यांना एक डझन केळं त्यांच्यातर्फे फ्री. सभी भाऊ लवकर एक कॅरेट आणून ठेवा. यानंतर फायनल मॅच आहे. पॉइंट सोनगाव. मराठा फ्रेंड्स क्लब सोनगाव वर्सेस साई फ्रेंड्स क्लब बुरहानपूर. सेमीफायनलचा पहिला सामना सुरू आहे. यानंतर सेमीफायनलचा होणारा दुसरा सामना छत्रपती क्रीडा मंडळ अमरावती वर्सेस डॉक्टर पंजाबराव देशमुख नांदगाव. दोन्ही संघांनी आणि काय अँकल होल्ड. सुंदर असा अँकल होल्ड. पॉइंट सोनगाव. सोनगाववाले एकदम जोश मध्ये आहे. स्टार्ट. मराठा फ्रेंड्स क्लब सोनगाव काय पलटवार केला आहे. माना लागेल ग्रामीण भागातील टीम आहे. अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा खेळ आतापर्यंत दाखवत आहे. बुरहानपूर वाले सुद्धा खूप चांगला खेळ दाखवत आहे. संतोष दादा एकच वादा एक. अरे छोटू दादा तुम्ही संतोष भाऊला. चला स्टार्ट. बुरहानपूरचे रेडर चढाई करताना खूप रोमांचक असा सामना सुरू आहे. सेमीफायनलचा पहिला सामना. हा सुद्धा टाय होईल का याकडे दर्शकांचं लक्ष आहे. काय झालेल्या सामन्यावर रनिंग हॅटरचा प्रयत्न. थांबा. एम्प्टी रेड. काका खाली बसा. अरे दादा संतोष भाऊची अट आहे 2 आण म्हणते. अनबर भाऊ संतोष भाऊसाठी 2 पॉईंट अनबर. संतोष भाऊ काही बोल नका. गजू भाऊला लागेल बरं. पाच नंबरचे रेडर चढाई करताना. सेमीफायनलचा पहिला सामना अत्यंत जोशयुक्त सामना. मराठा फ्रेंड्स क्लब सोनगाव वर्सेस साई फ्रेंड्स क्लब बुरहानपूर. चुरशीचा सामना सुरू आहे सेमीफायनलचा. सोनगाव वर्सेस बुरहानपूर. सोनगावच्या टीमने खूप जबरदस्त पलटवार मारला आहे बुरहानपूरच्या टीमवर. सोनगावचे 10 नंबरचे रेडर खूप खतरनाक रेडी. टच पॉइंटचा प्रयत्न. सुपर टॅकल ऑन 3 आणि डिफेन्स. पॉइंट बुरहानपूर. 1 पॉइंट बुरहानपूर. 7 नंबरचा रेडर पुन्हा जागी झाला आहे. हा जो आहे तो जो टीमला हमेशा लीडवर घेऊन जातो. पुन्हा तो ग्राउंडवर उतरला आहे रेडरसाठी. आता
टीमला सर्वात जास्त त्यांची गरज आहे आणि पॉइंट आणतात का ते. छोटू भाऊ 7 नंबर विषयी काय सांगा बरं. 7 नंबरचा रेडर हा खूपच छान रेडर आहे. नेहमी टीम संकटात जेव्हा होती त्याला ते संकटात बाहेर काढलेलं आहे. आणि सोनगावचा 6 नंबरचा रेडर चढाई करताना बरामपूरवर पाहू त्यांनी आता काय करू शकते. तर खूपच खतरनाक चढाई करताना सोनगावचा रेडर आणि तेवढ्याच ताकदीनं त्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यासाठी बरामपूरची टीम सज्ज. लास्ट 5 मिनिट. टाय हा मॅच इक्वल चालू आहे आणखी सुद्धा. स्कोर जर फसला नसताना भुसण्या 1 पॉईंटची लीड असती. किती 7-7. मॅच टायवर सुरू आहे. लास्ट 5 मिनिट. मागील मॅच आपण पाहिला होता. शेवटच्या 5 मिनिटात संभाजी फ्रेंड्स क्लब अमरावती मागे होता 60 पॉईंटनी, पण त्यांनी पलटवार करून मॅच टाय केला होता. अरे भाऊ संतोष भाऊ साठी 2 पॉईंट आणि एकदा. संतोष भाऊ गजू भाऊ कलाकारां बरं शांत राहा. संतोष दा शांत राहा. संतोष दा शांत. गप्प राहा. वाटीवर वाटी चांदीची वाटी. संतोष भाऊ शांत बसा आमच्यासाठी कृपया. रवींद्रचा प्रयत्न बोनस सुद्धा ट्राय केला आहे. 75 सतर्क. दादा संतोष दादा शांत राहा. यानंतर होणारा सेकंड सेमीफायनलचा सामना डॉक्टर पंजाबराव देशमुख नांदगाव वर्सेस छत्रपती अमरावती. दोन्ही संघांनी किटअप करून रेडी राहा. हा सामना शेवटच्या टप्प्यावर आहे. मला वाटते हा सुद्धा सामना टायच्या दिशेने जात आहे. छोटू भाऊ काय वाटते. मागील दोन्ही सामने टाय झालेले आहे. शक्यता नाकारता येणार नाही, कारण मागील दोन्ही सामने टाय बघितले आपण आणि तिसरा सुद्धा होऊ शकतो. पण सोनगाव सुद्धा चांगली टीम आहे आणि बरामपूर सुद्धा चांगली टीम आहे. सांगता येत नाही, निर्णय सुद्धा लागू शकतो मॅचचा. सोनगावच्या गेमवरून मला असं वाटत आहे की ते टायच्या दिशेने नाही विनच्या दिशेने जात आहे. त्यांना मॅच टाय नाही तर जिंकायचा आहे. मराठा फ्रेंड क्लब सोनगाव आणि 7 नंबरचा रेडर खूप वेळपर्यंत बाहेर होता आणि जसा अंदर आला आहे पार्टीमध्ये खडबडी मचवली आहे. मराठा फ्रेंड्स क्लब 6 नंबरचा रेडर वेट करताना. ग्राउंड मन रेडी राहा. कंटिन्यू. संतोष दादा शांत राहा. गजूभाऊ आणि संतोष भाऊ यांच्यात लढत सुरू आहे असं वाटत आहे मला. गजूभाऊ म्हणते 1 पॉईंट आण. संतोष भाऊ म्हणते 1 पॉईंट आण. यानंतर आपल्याला गजूभाऊ कदम आणि संतोष भाऊ यांच्यात मॅच पाहायला मिळणार आहे. संतोष गप संतोष भाऊ गप्पा राहा. तुम्हाला मॅच खेळायचा नाही त्यानंतर गजूभाऊ सोबत. हा गजूभाऊ सोबत खेळा. आता शांत राहा. लास्ट 1 मिनिट. 3 मिनिट. सात नंबरचा रेडर. शेवटचा 1 मिनिट. दोन्ही संघांचा प्रयत्न मला वाटतं टायकडे घेऊन जायचाच आहे असं वाटत आहे. काय वाटते छोटू भाऊ. शक्यता नाकारता येणार नाही.
पण दोन्ही संघ हा टायकडे नेण्याचा प्रयत्न करत असतील. त्यांना माहिती आहे आता रिक्स नको, नंतर रिक्स घेणार आहे त्यांनी, सध्या शांत खेळणार आहे. पण टाय मॅचचा अनुभव मला वाटते ह्या टीमला जास्त आहे बऱ्हाणपूरचा, कारण मागचाच मॅच ते टाय खेळून आलेले आहे. टायमध्ये त्यांनी खूप बारामतीची खास टीम यांना हरवलेला आहे टाय झालेल्या सामन्यात. तसं मराठा फ्रेंड्स क्लबसुद्धा मागील मॅच जितून आलेला आहे, त्यांचंही मनोबल तेवढंच वर आहे. पण टाय जर झाला तर मॅचमध्ये काय होईल काहीच सांगता येत नाही. टायकडे चालला आहे मॅच. 7 नंबरचा रेडर काय करेल, काय होईल का पॉइंट आणेल, काय चालू आहे त्यांच्या मनात. गजभाऊ गरम नका शांत. टाय तिसरा मॅच सुद्धा टाय, चौथा मॅच टाय झालेला आहे लीगचा. कंटिन्यू टाय, जबरदस्त खेळी करून आणि मराठा फ्रेंड्स क्लब बोनस आहे का? हा बोनस आहे. 2 पॉईंट सोनगाव, 2 पॉईंट सोनगाव, 2 पॉईंट. इथंच पकडला त्यांनी, दाबलं त्याने एखाद्याला पाय बरोबर तो कुठं. टायचा सामना सुरू आहे. मराठा फ्रेंड्स क्लब जोरदार अटॅक सुरू आहे. मराठा फ्रेंड्स क्लबचा रे अंदरच घ्या आता, लीड मध्ये रे सोडगाव. 7 नंबर अंदर घ्या, अंदर याले. मॅच स्कोअर करतो काय? बोनस कुठं आहे? बोनस तिकडे आहे ना. पंचांचा निर्णय म्हणतील राहील. पंचांचा निर्णय म्हणतील. पंचांसोबत भेदबाजी नका करू. बोनस नाही. नेक्स्ट रेड 6 नंबर भूषण सोनगाव रेडसाठी. काय झालेला मॅचचा रोमांच आपल्याला पाहायला मिळत आहे. कंटिन्यू तिसरा मॅच काय झाला होता. लाईनमन रेडी. टचचा प्रयत्न आणि मारला. वा काय मॅच सुरू आहे. थांबा, विसेल वाजू द्या पहिले. 7 नंबर बरामपूर. अरे फेकर रे तुला अंदर. तसाच. हा अरे टी शर्ट टी शर्ट नको रे. मंडळाचे सदस्य मागं करावर सगळ्यांना. गर्दी नका करू तिथं, प्लेन डिस्टर्ब होत आहे.
बढिया बढिया उचलून फेकून दे तिकडे आता मागची ओढू नका आपल्या डिस्टर्बत आहे लोटाकडे फेकायला लागण अंदर कपडे काढून घ्या आता सोनगाव 3 नंबर